या पॅटर्नचे क्वेश्चन खूप सारे तुम्हाला भेटणार आहे. पॅटर्न काय ते समजून बघा. एफ वेक्टर दिला 3i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप असा दिलेला आहे. आता डायरेक्ट ते डिस्प्लेसमेंट देणार नाही. आता काय करतील, आता पोझिशन देतील. काय देतील, त्याचे पोझिशन देतील. या टायमिंगला तो इथं आहे, नंतर तो इथं गेला. कळालं का? आता काय देतात, ते पोझिशन देतात. ओके, चलो बघा मग आता जसं S1 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 6k कॅप असं काहीतरी दिलं आहे. S2 वेक्टर आहे i कॅप प्लस 2j कॅप प्लस 6k कॅप असं काहीतरी दिलं आहे. आणि काय काढायला लावलं तुम्हाला, काय काढायला लावतायत, वर्क डन. दुसरं काहीच नाही. आपले क्वेश्चन जे काही चालले मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच याच्यामध्ये काय काढणार आपण, फक्त आता सध्याला वर्क डन आहे. सध्याला काम काय आपलं वर्क डनच आहे, दुसरं काहीच नाही. पण इथं डिस्प्लेसमेंट दिले का नाही, इथं काय दिलं तुम्हाला, पोझिशन दिले. आणि खूप सारे क्वेश्चन तुम्हाला भेटणार, त्याच्यामुळे बी सिरियस. जर मला पोझिशन जर काढायचं, डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल तर कसं काढेल मी, पोझिशन ना, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, S2 मायनस S1. चलो S2 किती, हा 1 आहे, हा किती 2 आहे. 1 मायनस 2 किती, मायनस i कॅप. डायरेक्ट लिहू ना आता, प्लस 2 मायनस 4 मायनस 2j कॅप प्लस 6 मायनस 6 मायनस 0k कॅप. काय डाऊट आहे, म्हणजे आता आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटला. आता डिस्प्लेसमेंट भेटला, काय भेटला, मायनस i कॅप मायनस 2j कॅप. आता वर्क डन काढणं सोपं झालं. असे तर पॅटर्न शिकलो आपण. वर्क डन का फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चला पटापटा, काय 3 इंटू मायनस 1 प्लस 3 इंटू मायनस 2 प्लस 4 इंटू 0 म्हणजे किती झालं, मायनस 3 मायनस 6 मायनस 9. काय डाऊट आहे, समजला पॅटर्न. पॅटर्न मध्ये काय देतात ते, आता पोझिशन देतात आणि मग डिस्प्लेसमेंट काढावं लागेल. आणि डिस्प्लेसमेंट काढल्यानंतर तुम्हाला विचार करावा लागेल. कळालं. चल पहिलं तर काय काढून घेणार, डिस्प्लेसमेंट काढून घेणार. काय S2 मायनस, चल 1 मायनस 2 1 मायनस 2 मायनस i कॅप मायनस 1 मायनस मायनस प्लस 4 मायनस 2 प्लस 4 किती झाले, प्लस 2 j कॅप प्लस 6 आणि प्लस 6 आहे, प्लस 6 आणि प्लस 6 किती झाला, प्लस 0 ठीक आहे. म्हणजे आपल्याला S मिळाला. S काय मिळाला, मायनस i कॅप प्लस 2j कॅप. मग काय आता वर्क डन काय, F इंटू S. F किती आहे 3i कॅप. डायरेक्ट लिहून आता तुम्ही हुशार झाले आता. हा 3 इंटू किती मायनस 1 प्लस 3 इंटू प्लस 2 प्लस 0 सॉरी मायनस 4 इंटू 0 मायनस 3 प्लस 6 प्लस 0 प्लस 3. वर्क डन किती भेटतं मला, प्लस 3. काय डाऊट आहे, समजलंय. सिंपल टाईपचे क्वेश्चन आहे, पण खूप सारे क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे याच्यावर खूप सारे क्वेश्चन आहेत तुमच्या PYQ मध्ये. काय देणार ते, पोझिशन्स देणार आहे. काय देणार ते, पोझिशन्स देणार आहे. चला पहिलं काय काढून घेणार, डिस्प्लेसमेंट काढावं लागेल. S2 काय, S2 मायनस 1 मायनस 2 1 मायनस 2 मायनस 1 i कॅप मायनस 2 प्लस 4 प्लस 2 j कॅप प्लस 6 प्लस 12 k कॅप बनला. वर्क डन इज काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती रे, 3 इंटू किती मायनस 1 मायनस 3 इंटू प्लस 2 मायनस 4 इंटू प्लस 12 म्हणजे किती मायनस 3
-6 -12 चौक 48 किती रे? -57 समजलंय? काय देतात ते? पोझिशन देतात. पोझिशन म्हणून आपण काय करू शकतो? डिस्प्लेसमेंट काढून मग त्याचा वर्क डन इंटू क्वेश्चन वाचा. क्वेश्चन वाचलं कळून जाईल ते काय कोणतं क्वेश्चन आहे. क्वेश्चन मधून कळून जातं. क्वेश्चन वाचायचं शिका. प्रॅक्टिस त्याचीच करायची आपल्याला. क्वेश्चन वाचता आलं पाहिजे. नाहीतर मग काय क्वेश्चन घ्यायचं म्हटलं तर मग मी क्वेश्चन लिहायला तर मी काय लिहिल? क्वेश्चन लिहायला थोडी वेळ लागतं. काय डाऊट आहे? समजलं?